मंडळी, 2024च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी तत्कालीन शिंदे सरकारनं सुरू केलेली योजना लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जो दणदणीत विजय मिळवला होता, त्या विजयात या योजनेचा मोठा भाग होता. आता फडणवीस सरकारच्या काळात ही योजना चालू आहे. या योजनेवर अनेकांकडनं टीकाही केली जाते, पण काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं सरकारने अनेक वेळा म्हटलेलं आहे. पण आता या योजनेवर न्यायालयाचीच टांगती तलवार ही आलेली आहे. मंडळी, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत पैसे नसतील तर ही योजना बंद करून टाका असा दम दिलेला आहे. त्यामुळे आता या योजनेचंच भविष्य काय असणार असे प्रश्न विचारले जातात. ही योजना उच्च न्यायालय बंद करणार आहे का, अशा चर्चा देखील आता सुरू झालेल्या आहेत. नक्की घडलं तरी का, आणि लाडकी बहीण योजनेवर उच्च न्यायालयाने काय टीका केली आहे, न्यायालयाने ही योजना बंद करा असं का म्हटलं आहे, त्यामुळे आता लाडक्या बहीण योजनेचं भविष्य काय असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही सध्या अनुत्तरित आहेत. आणि त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमधनं मंडळी करणार आहोत. सगळ्यात आधी हा विषय उच्च न्यायालयात गेला कसा ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. गायत्री पानवार या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिला कर्मचारी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक रीट याचिका दाखल केली. पानवार यांचं म्हणणं होतं की त्यांना निवृत्तीनंतर अजूनही पेन्शन, ग्रॅज्युटी आणि इतर हक्कांचा लाभ मिळालेला नाही आहे. मला 7वा वेतन आयोग अजूनही लागू झालेला नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पानवार यांनी ज्येष्ठ वकील मिहीर देसाई आणि ॲडव्होकेट ऋषिका अग्रवाल यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेलाच चांगलंच धारेवर धरला. यावेळी न्यायालयाने लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उपस्थित केला. आता न्यायालयाने सुनावणी दरम्यान नक्की काय म्हटलं ते आपण बघूयात. मुंबई महानगरपालिकेने मागच्या सुनावणी वेळेत हमी दिलेली होती. याचिकाकर्त्या गायत्री पानवार यांची थकीत बिलं 30 एप्रिलपूर्वी देऊन टाकू असं सांगण्यात आलेलं होतं. तसंच त्यांना 6व्या वेतन आयोगाच्या नुसार आणि शिफारशीच्या नुसार मे महिन्यापासून नियमित पेन्शन दिलं जाईल. पण न्यायालयाने पानवार यांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लाभ का दिले नाहीत असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे न्यायालयातील न्यायाधीश हे चांगलेच संतापले. खरं तर महानगरपालिकेच्या वकिलांचं म्हणणं होतं की 7व्या वेतन आयोगानुसार लाभ देण्यासाठी सरकारकडूनच पैसे मिळालेले नाही आहेत, म्हणून सरकारला या याचिकेत प्रतिवादी करण्यात यावं. यावर उच्च न्यायालयाने थेट लाडकी बहीण योजनेच्या खर्चावर बोट ठेवलं. या योजनेवर 40,000 कोटींपेक्षा जास्त खर्च केला जातो. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दात आपलं मत व्यक्त केलं. न्यायालयाने महानगरपालिकेला धारेवर धरताना म्हटलं की आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वेळ आली आहे, तरीही तुम्ही 7वा वेतन आयोगच लागू करत नाही आहेत. न्यायालयाचा संताप हा एवढ्यावरच थांबला नाही. तिजोरीत पैसे नसतील तर महानगरपालिकेच्या कार्यालयातल्या टेबल, खुर्च्या आणि AC ह्या विकून टाका. वाटल्यास महानगरपालिका आयुक्तांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या ज्या आलिशान गाड्या आहेत त्या विका. पण कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन हे तातडीनं द्या. हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, त्यांना यापासून वंचित ठेवता येणार नाही असे आदेश न्यायालयाने दिलेत. सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केले. अतिरिक्त आयुक्तांना वेतन मिळतं, मग शिक्षकांना का नाही? पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व लाभ मिळतात, पण ज्या शिक्षकांनी आयुष्यभर काम केलं त्यांच्यासाठी पैसे नाही आहेत. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. मुंबई उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला आदेश दिला की याचिकाकर्त्या पानवार यांची ग्रॅज्युटी रक्कम ज्या दिवसापासून थकीत आहे त्या दिवसापासून वार्षिक 10% व्याजासह रक्कम द्या. तसंच
जी बिलं थकीत आहेत ती बिलं 5% व्याजासह देण्यात यावी आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना स्पष्टीकरण देण्यासाठी ॲफिडेव्हिट सादर करण्याचे आदेश देऊन टाकलेले आहेत. खरं तर सरकारची लाडकी बहीण योजना मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत आलेली आहे. या योजनेत तब्बल 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होत होते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला तब्बल 43,740 कोटी रुपयांचा भार येत होता. पण या योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांना देखील बसला. या योजनेमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याचं चित्र निर्माण झालं. अनेक शासकीय कर्मचारी आणि महिलांच्या नावे काही पुरुषांनी सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे आणि ही अशी प्रकरणं समोर आली आहेत. शिवाय या योजनेची पात्रता पूर्ण न करणाऱ्या आणि श्रीमंत घरातल्या महिला सुद्धा योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे अशा अपात्र महिला शोधण्याची मोहीम सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने राबवली. यासाठी सरकारने EKYC करण्याचा निर्णय घेतला. आता EKYC नंतर एकूण 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे या योजनेवरती अनेक प्रश्न आता उभे राहिलेले आहेत. तर मंडळी, या योजनेच्या संदर्भाने आता मुंबई उच्च न्यायालयाने तिजोरीमध्ये पैसे नसतील तर थेट ही योजना बंद करा असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि या योजनेच्या भविष्यावरती देखील आता सवाल उपस्थित झाल्यात. त्यामुळे आता ही लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते का अशा चर्चा देखील सुरू झाल्यात. पण खरं तसं होऊ शकतं का हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं देखील ठरतं. साधारणपणे एखादी योजना सुरू करणं हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असतो. न्यायालय सहसा त्यात हस्तक्षेप करत नाही. पण जर ही योजना संविधानाच्या विरोधात असेल तर ती कायदेशीर प्रक्रियेचं उल्लंघन करत असेल किंवा मनमानी पद्धतीने राबवली जात असेल तर मात्र न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं. जर या योजनेमुळे राज्याची तिजोरी रिकामी होत असेल आणि त्यामुळे राज्याच्या इतर मूलभूत गरजा पूर्ण करणं शक्य होत नसेल तर न्यायालय सरकारला जाब देखील विचारू शकतं. जर न्यायालयात एखादी जनहित याचिका दाखल झाली असेल आणि त्याद्वारे हे सिद्ध झालं असेल की या योजनेमुळे राज्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे तर न्यायालय ही योजना रद्द करू शकतं किंवा तिला स्थगिती देखील देऊ शकतं. पण आता न्यायालयात जी सुनावणी झाली ती या योजनेसंदर्भातली नव्हती. त्यामुळे निश्चितच या योजनेच्या संदर्भाने ज्यावेळेस सुनावणी होईल त्यावेळेस हे निर्णय घेतले जातील. न्यायालयाने दुसऱ्या एका याचिकेवर सुनावणी घेताना लाडकी बहीण योजनेवरती फक्त आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी ही योजना बंद होण्याच्या मार्गावरती नाही असं स्पष्टपणे सांगता येतं. तसं पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या विरोधात या आधी देखील न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाने ऑगस्ट 2024 मध्ये नवीद मुल्ला यांनी एक याचिका दाखल केलेली होती आणि ती फेटाळून देखील लावण्यात आलेली होती. त्यावेळी न्यायालयाने एखादी योजना कशी राबवायची हा सरकारचा धोरणात्मक निर्णय. जोपर्यंत मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत नाही तोपर्यंत न्यायालय त्यात हस्तक्षेप करणार नाही असं मत त्यावेळेस व्यक्त केलं होतं. ऑक्टोबर 2024 मध्ये सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलं होतं. त्यावर सरकारने ॲफिडेव्हिट सादर करून या योजनेचं समर्थन केलं होतं. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. या योजनेमुळे जर कर्मचाऱ्यांचं पेन्शन थकत असेल तर ही योजना बंद करण्यात यावी असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळे आता ही योजना पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता निश्चितच निर्माण झालेली आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय? लाडकी बहीण ही योजना खरंच बंद करण्यात यावी का? महिलांना या योजनेमुळे जो दिलासा मिळतोय तो काढून घेण्यात यावा का? तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मतं ही अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.